नमस्कार. हा आपला सेंद्रिय व्हरायटीचा प्लॉट आहे. तर साधारणतः 16 महिन्याचे जे आहे ही झाडं झालेले आहे आणि हाय डेन्सिटीमध्ये जो आहे आपण हा डाळिंब प्लॉट केलेला आहे. हाय डेन्सिटी मॉडेलमध्ये म्हणजे साधारणतः एक 24 गुंठ्यामध्ये जे आहे 24 गुंठ्यामध्ये 750 झाडं जे आहे आपण या ठिकाणी बसवलेलं होतं. पहिल्याच पिकाला जे आहे हे डाळिंब सध्या आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की या पद्धतीमध्ये जे आहे असे डाळिंब जे आहे हे त्यांना लागलेलं आहे. 16च महिन्यामध्ये म्हणजे लागवडीपासून जे आहे लागवडीपासून 16व्या महिन्यामध्ये जे आहे अशा पद्धतीमध्ये डाळिंब जे आहे ह्या झाडांना लागलेलं आहे. चांगल्या पद्धतीमध्ये साईज जे आहे त्या ठिकाणी होत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे डाळिंबाचं क्षेत्र कमी म्हणजे मुळात लँड होल्डिंग जे आहे ही कमी आहे किंवा ज्यांना कमी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, मोठ्या क्षेत्रामध्ये ह्या पद्धतीमध्ये हाय डेन्सिटीमध्ये जे आहे ऑपरेशन्स हे जास्त असतात. वेळोवेळी झाडांची छाटणी म्हणा किंवा वेळोवेळी जे आहे ही झाडांना बांधणी त्या ठिकाणी करायला लागते. त्यामुळे मोठे क्षेत्र ज्यांच्याकडे आहे तर त्यांना या पद्धतीमध्ये प्लांटेशन नाही, पण ज्यांच्याकडे जे आहे कमी लँड होल्डिंग आहे तर ते शेतकरी या पद्धतीमध्ये जे आहे डाळिंब लावू शकतात. आणि कमी क्षेत्रामध्ये जे आहे जास्तीत जास्त डाळिंब झाड बसवून त्यापासून जे आहे चांगलं उत्पादन जे आहे आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. आता हे पहिल्यांदाच जे आहे आपण हे डाळिंब धरलेलं आहे. चांगल्या पद्धतीमध्ये साईज जी आहे ही त्या ठिकाणी होत आहे. आणि 24 गुंठ्यामध्ये जे आहे 750 झाडं त्या ठिकाणी बसलेले आहेत. अजून कुठेही झाडं जायचं जे आहे म्हणजे प्रमाण आपल्याला दिसणार नाही, कुठेही झाड गेलेले नाही. आणि या पद्धतीमध्ये जे आहे आतून डाळिंब त्यांना लागलेलं आहे. कलरही चांगला येत आहे. आता उन्हाळा असल्यामुळे झाड फळं जे आहे झाकलेले असले तरी त्या तुलनेमध्ये फळांना काही डाग वगैरे येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी नाहीत.